ही स्पर्धा पाहायला गेलं तर आपण यूट्यूबवर लाईव्ह पाहू शकतो. यूट्यूबच्या माध्यमातून समर्थ लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून. एक धाव मिळेल. धाव संख्या येते 4. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर तर संत गतीने चाललेला संघ पाहायला मिळतोय. एक चांगली सुरुवात करून देते आपल्या संघाला, पुन्हाडे संघाला अभिषेक आणि संग्राम. सामना 5 ओव्हरचा आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघांनी नोंद करून घ्या. पांदेव आणि पुन्हाडे संघांनी. इथे मात्र या ओव्हरमधला पुढचा चेंडू टाकण्यास तयार. इथे मात्र चेंडू डॉट होतोय. नेक्स्ट चेंडू या ओव्हरमधला छोटूचा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. जखडून ठेवलं फलंदाजांना. इथे मात्र चेंडू अवांतर पंच आम्हाला कळवतात. या सिटीचा वाईड बॉल. धावसंख्यामध्ये होते वाढ आणि धावसंख्या होते ती धावफलकावरती 5. मोठे फटके मारावे लागतील कारण तेवढा तर ताकदवर संघ असेल पांदेवे संघ. इथे मात्र चेंडू डॉट केला जातोय. मागचा चेंडू जरूर अवांतर टाकला तदनंतर कमबॅक करतोय गोलंदाज छोटू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. या ओव्हरमधला शेवटचा चेंडू बाकी असेल. हे दखडून ठेवले पुन्हाडेच्या खेळाडूंना. इथे मात्र चेंडू डॉट केला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चेंडू 1 ओव्हरच्या समाप्त धावसंख्या होती ती 5-0. बिनबाद 5. पाहायला गेला तर पूर्वमध्ये आपण पाहायला गेलं तर पहिल्यांदाच रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळतोय समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. या स्पर्धेचे 2 कार्यसम्राट आयोजक आपला पाहायला मिळालं तर निकेत आणि प्रथमेश छोटू. तो स्वतः संघनायक आहे. सध्या मैदानामध्ये खेळतोय. हे 2 आयोजक आपल्या पाहायला यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धा आपला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये आणि ती सुद्धा लाईव्ह. अनिकेत पहिला चेंडू तेज तर्रार. एक तेज तर्रार गोलंदाज पांदेवे संघाचा. पांदेवे एक्सप्रेस पुन्हा खेळाडू ओळखला जातो. पहिला चेंडू मात्र डॉट केला जातोय. अगदी संत गतीने चाललेला पुन्हाडे संघ. कारण त्याही मागचा सामना जर पाहिला असेल तर मला वाटतं की 155 पाहायला गेला तर जवळजवळ 5 धावा झाल्या आहेत. म्हणजे 100 धावाने 150 धावाने अजूनही मागे आहे. चांगली बॉलिंग पाहायला मिळतोय. 1 धाव मिळेल संग्रामच्या बॅटमधून. मोठे फटके मारावे लागतील. अजूनही 3 ओव्हरचा सामना असेल. जरूर पण रबर बॉलचा खेळ आहे. धाव संख्या होतोय रबर बॉलवर. आपण पाहत असेल अनेक स्पर्धा रबर बॉल क्रिकेटच्या. सिमेंटची विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जसं पाऊस पडेल तसं गोलंदाजांना अनुकूल ठरतो गोलंदाजीसाठी. इथे मात्र शॉर्ट ऑफ नेमचा चेंडू. इथे मात्र डॉट चेंडू 1 ने मात्र 1 जखडून ठेवले पुन्हाडे संघाला. फलंदाज अभिषेक पाटील. पुढचा चेंडू अनिकेतचा. इथे मात्र ऑफ साईडला चेंडू खेळून ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. इथे मात्र एक सिंगल डबलने मात्र काही होऊ शकत नाही कारण समोर तुमच्या तेवढा ताकदवर संघ आहे पांदेवे संघ. बोल भाई. काय काय सांगतोय सांगते तरी शका मारा सगळे मारा चांगला मी ठेव. अनिकेतला भाईकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि इथे मात्र संग्रामच्या बॅटमधून चेंडू जाईल. या इनिंग मधला पहिला षटकार संग्रामच्या बॅटमधून येतोय. मिडॉनच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी षटकार. आता मात्र कुठेतरी मला आताच प्रितेश पाटील यांनी खारपाटीलने कॉल केला होता की षटकार मारतात की नाही आणि संग्राम पाटीलने दाखवून दिलं. भाई बघलाच नाही. नेक्स्ट चेंडू अनिकेत याचा. पुढचा चेंडू टाकण्यात तयार. इथे मात्र ते तरार गोलंदाजी पाहायला मिळतोय.
एक धाव मिळेल. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाते बाईच्या स्वरूपाने. धावसंख्या होती धावफलकावरती 14. किती बॉल 2 ओव्हरच्या सामन्यातून धावसंख्या होती ती आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावरती 14. 40 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. 3 ओव्हरचा खेळ बाकी असतील या इनिंगमधला. 5 ओव्हरचा सामना पाहायला गेला तर तुम्हाला 80+ धावा काढाव्याच लागतील, कारण तेवढाच चांगला संघ आहे पानदेवी संघ. पुढचा चेंडू इथे मात्र तेच तर्रार चेंडू वेगावर सौर होताना विशाल आपला पाहायला मिळतोय. विशाल पाटील पहिला चेंडू डॉट केला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. पानदेव संघाची पहिलं शतक टाकलं प्रथमेश, दुसरं शतक टाकलं अनिकेतनी, तिसरं शतक विशाल. इथे मात्र चेंडू खेळून काढलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली स्वतःच्या फॉर्ममध्ये झेल पकडेल काय ते मात्र झेल जमीनला दान केला जातो. 1 धाव मिळेल. बॅट चेंडू मात्र बॅटला परफेक्ट कनेक्ट झाले. धावसंख्या होती 15. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये फलंदाज आपला पाहायला मिळतात, कारण अभिषेकचं आपलं पाहायला गेलं तर बॅटचा फ्लो अजून आपण ओपन त्यांनी केलं नाही. मोठे फटके पाहायला मिळाले नाही. संग्रामच्या बॅटमधून जरूर एक षटकार आला. मोठे फटके मारावे लागतील, कारण समोरच्या संघामध्ये तेवढाच एक अनुभवी फलंदाज आहे. हे पण विसरून जमणार नाही योगेश. आणि इथे मात्र बाद होतोय अभिषेक पाटील. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये इथे मात्र पहिलीच विकेट पडतोय पुनाडे संघाची. 15-1 अशी स्थिती मैदानावर पाहायला मिळतं आपल्याला. दयनीय अवस्था करून ठेवलेली आहे पुनाडे संघाची. तेवढीच तेच तर्रार गोलंदाजी पाहायला मिळतोय विशाल पाटील याच्याद्वारे. इनेट नंबर 3 येतोय फलंदाज महेश पाटील. अभिषेक पाटीलचा मोठे बंधू. एक भाऊ गेला, दुसरा भाऊ आला. पुनाडे संघाचा एक स्टार खेळाडू. पाहूया खेळाडूकडून भरपूर अपेक्षा असतील पुनाडे संघाला. कशी फलंदाजी करतोय. समोर विशाल. इथे मात्र ऑफ साईडला चेंडू खेळून काढलाय. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. षटकार माफ करा, 6 धावांसाठी षटकार. मात्र आले त्यांनी इथे मात्र दर्शवलंय. षटकारांनी मात्र इथे खाता खोलले स्वतःच. धावसंख्या ती धावफलकावरती 21. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपला पाहायला मिळाला महेशच्या बॅटमधून षटकार. या पुढचा चेंडू विशाल टाकण्यासाठी तयार महेशसाठी. इथे मात्र चेंडू मिडॉनला खेळून काढलाय. चेंडू जाईल बॅक टू बॅक. दुसरा षटकार. बॅटिंग पाहायला मिळतो महेशच्या. जर अगोदरच हा खेळाडू आला असतं तर आपल्याला चित्र मॅचचं वेगळंच पाहायला मिळालं असतं. पुढचा चेंडू इथे मात्र डीप पॉइंटला चेंडू खेळून काढला. 1 धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता संग्राम याचा, मात्र इथे दुसरी धाव होईल. यस नो करता दुसरी धाव. चांगली रनिंग मिटिंग पाहायला मिळतोय. धावसंख्या होती धावफलकावरती 29. आणि या पुढची मॅच असेल जय वागेश्वर पिरकोण विपक्ष चिरनेर या 2 संघामध्ये होईल. दोन्ही करंजर कुठे असतील तर नाणे विकेटी या. पिरकोणचा संगणक इथं आहे. चिरनेरचा कुठे असतील तर या नंतरची मॅच असेल. 3 ओव्हरचा मॅच संपलेला आहे. आपला पाहायला मिळतो. धावसंख्या आहे ते 29. आला गेलं तर जवळजवळ 10च्या पूर्णांकाने आपल्या मॅच पाहायला सरासरी पाहायला मिळतोय. आणि योगेशच्या विरुद्ध मारलेला संग्राम पाटीलच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. एक अनुभवी खेळाडू, एक पानदेवी संघाचा दादा खेळाडू पाहायला मिळतो या विभागामधला. या खेळाडूचे भरपूर चर्चे होते. तोच योगेश. त्याच्या विरुद्ध लगावलेला बॅक टू बॅकचा दुसरा षटकार संग्रामच्या बॅटमधून. कारण पाहायला गेलं तर जवळजवळ 2 ओव्हर पाहायला मिळेल संत गतीने चालला होता हा संघ पुनाडे. मात्र जसा महेश आला तशी मात्र आपल्या धावसंख्या आपल्या स्कोरवरती वाढताना पाहायला मिळतोय. 41 धावसंख्या. 5 ओव्हरचा सामना. 1 ओव्हर अजून बाकी असेल या इनिंग मधली. तिसरा चेंडू. काय हॅट्रिक होईल का संग्रामच्या बॅटमधून आपला पाहायला मिळेल का. आणि चेंडू जाईल मिडॉनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. इथं मात्र हॅट्रिक संपन्न पाहायला मिळतोय संग्रामच्या बॅटमधून. इथे मात्र आक्रमक
होताना संग्राम पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. कारण योगेश सारख्या गोलंदाजावर एक षटकारची हॅट्रिक पाहायला मिळाली आपल्याला. एक अनुभवी खेळाडू पानदिवे संघाचा, कित्येक वर्ष या खेळाडूने पानदिवे संघाला दिलीत. 47 लॉस ऑफ 1 विकेट. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या ओव्हरमधला. मोठे पटके मारावे लागतील कारण तुम्हाला बोललो होतो 5 ओव्हरचा सामना 80+ तुम्हाला धावा काढावच लागतील. नेक्स्ट इथे मात्र चौथा षटकार येईल का? हो, सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. 4 चेंडूमध्ये 4 षटकार पाहायला मिळतात आपल्याला संग्रामच्या बॅटमधून. काय बॅटिंग पाहायला मिळतोय. जरूर 2 ओव्हर खामोश होता संग्राम. भाई बघतो तू षटकार. 5वा षटकार येईल का संग्रामच्या बॅटमधून? इथे मात्र चेंडू टॅप केला ऑन साईडला मिड विकेटला. अनिकेत पाटील तिथे क्षेत्ररक्षक 2 धावा घेतल्या जातील का? तिथे मात्र डेंजर एंडकडे धावत होता संग्राम पाटील. 1 न करता 2 धावा झाला. चांगली रनिंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही पाहायला गेला तर डबल धाव रबर क्रिकेट आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला काढणं खूप रिस्की असतोय. पण ते पुन्हा संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. डबल धाव मला वाटतं 3री-4थी असेल. चांगली रनिंग बॅटिंग पाहायला मिळाली. शेवट चेंडू यावर मधला. धावसंख्या आहे ती धावफलकावरती 55. या चेंडूवर जर एक षटकार आला तर धावसंख्या चांगली सेट होईल पाहायला मिळेल आपल्याला. आणि इथे मात्र मिडॉनला चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षण विशाल असेल तिथे 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फेकी इथे मात्र थोडीशी खराब आणि इथे मात्र 2 धाव धावून काढल्यात. चांगली रनिंग बॅटिंग पाहायला मिळतोय. या 2 खेळाडूंमध्ये धावसंख्या आहे ती 57. 4 ओव्हरच्या समाप्ती धावसंख्या आपल्याला मिळते 57 लॉस ऑफ 1 विकेट. माते साथी गुणलेखक पंकज मॅनफॉर्म पिरकोणा वारंवार प्रत्येक चेंडूवर मला अपडेट देतोय. चांगले गुणलेखीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे आयोजक कार्य सम्राट निकेतन आणि प्रथमेश या दोघांच्या कडून आपली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. समर्थ लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळतोय. घर बसल्या आपण पाहू शकतो ही स्पर्धा यूट्यूबवरती लाईव्ह. शेवटचा स्लॉगवरचं शतक घेऊन आले. 5वं शतक वैयक्तिक पडला आणि 5वं शतक घेऊन येतोय वीरेंद्र. हा एक अष्टपैलू पाहायला गेलं तर काही वर्षात अगोदर धोंडूकाकामध्ये या खेळाडूला एक नाव पडलं होतं विरू नावाचं वादळ. काय तशीच फलंदाजी पाहायला मिळायची याची. वीरेंद्र बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं स्लॉगवरचं शतक घेऊन येतोय. तेवढाचा स्टार खेळाडू पुन्हाडी संघाचा. इथे मात्र लोगल फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे. जेल होईल का? चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी चौकार महेशच्या बॅटमधून येतोय. इथे मात्र मोठे फटके मारावे लागतील. धाव तुम्हाला स्कोअरबोर्ड तुम्हाला चांगला ठेवायचा तर तुम्हाला धावसंख्या करावी लागतील. आणि महेशच्या बॅटमधून वीरेंद्रच्या विरुद्ध येते चौकार. जरूर झेल सोडला. एक युवा क्षेत्ररक्षक आपल्या इथं पाहायला मिळाला पानदिवे संघाचा. नेक्स्ट इथे मात्र ब्लॉकहोलचा चेंडू. 1 धाव मिळेल का? आणि इथे 1 धाव घेतली जातोय. पुढचा चेंडू इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. ऑन साईडला खेळून काढलाय डीप विकेटला. इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडासा पंबल झालाय. तेवढंच क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर मित्रांनो थोडासा जपून करा. कारण पाहायला गेलं तर मैदानामध्ये थोडंसं आपला चिकट पाहायला मिळेल. दुखापत कुठली होऊ नये. 3 चेंडूची समाप्ती धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 64. मोठे फटके मारावे लागतील. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथे मात्र चेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं आपल्याला. जर दुखापत झाले असेल तर असंच आपण 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आता मान्सून धमाका आपण पाहिला. आपण शिरीष कदम इंजर्ड झाल्यानंतर त्यांनी फलंदाजी केली. तदनंतर इथे मात्र नैसर्गिक आपण चेंडू आढळला आणि ते 1 धाव मिळाली. 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या धावफलकावरती 65. 1 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग मधला.
एक सन्मानजनक स्कोर पाहायला मिळतो आपल्याला. पुनाडे संघाचा एक चेंडूचा खेळ बाकी असेल. मोठा फटका येईल का महेशच्या बॅटमधून. जरूर पहिला चेंडूवर चौकार आला, त्यानंतर कमबॅक वीरेंद्रच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू इथे मात्र बॅटची एज घेतोय. चेंडू जातोय फाईड लेगच्या दिशेने, शॉर्ट लेग. एक धाव मिळेल, दुसरी धाव होईल का. आणि ते मात्र दुसरी धाव पण इथे चांगली रनिंग बॅटिंग पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपाकावरती 67. 68 धावांचं आव्हान दिलंय पानदेवी संघात समोर 5 ओव्हरमध्ये. तारे उतारला नाही. विशाल 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 तारे आई एकविरा एंटरप्राइजेस उद्योजक किरण पाटील यांचं इथे मात्र आगमन होताना. अरे तुला केलेला समीरदा तुला केलेला उत्तरार्धाला होते सुरुवात. 68 डावांचं आव्हान ठेवलेलं आहे पानदेवी संघासमोर. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. योगेश आणि प्रथमेश नॉनस्टॉकवरती पाहायला मिळेल. स्वतः कर्णधारच्या भूमिकेमध्ये योगेश आपला प्रथमेश छोटू. स्ट्राईकवरती आहे योगेश. चिरनेर संघाचा कर्णधार कुठे असेल नाणे विकेटी या पिरकोन संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. 5 ओव्हर 5 गोलंदाज खेळवले जातील. हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग बॉलिंग टॅकवरती अमोल डाकी पाहायला मिळेल आपल्याला. बोलू झाला थांब एक मिनिट. आता पहिला चेंडू इथे मात्र अमोल डाकीचा. इथे मात्र आव्हांतर चेंडू पंचांच्या इथे कोण आपला पाहायला मिळतं. आव्हांतर चेंडू इथे आपला पाहायला मिळालं आणि ते वाईट प्लस 1 धावसंख्या होती ती 2. कुठलाही न चेंडू टाकता आणि पंचांच्या भूमिकेत आपण पाहायला गेलो तर सौरव गावंड आणि नितीन घरत आपला पाहायला मिळतो पंचांच्या भूमिकेमध्ये. तर पंचांशी वाद घालू नका. पहिला चेंडू आव्हांतर पाहायला मिळाला आपल्याला अमोल डाकीच्याकडून. वाईट प्लस 1 धाव आपला पाहायला मिळाली. सांग इथे मात्र सोळवरती धाव पाहायला इथे श्री गणेश झाले 2 धाव पाहायला मिळतात आपल्याला. पुनाडे संघाचा एक पुनाडे एक्सप्रेस अमोल डाकी इथे मात्र बॅटची एज घेतोय. चेंडू जातोय शॉर्ट लेगमध्ये 1 धाव मिळेल. दुसरी धाव घेण्यापर्यंत दुसरी धाव होईल का. आणि इथे मात्र थोडासा फंबल झाला. क्षेत्ररक्षक 2 धावा. चांगली रनिंग बिटिंग. तिसरी धाव होईल का. आणि इथे मात्र त्यांच्या नेटला योगेश धावताना आणि इथे मात्र चांगली रनिंग बिटिंग पाहायला मिळतोय. 3 धावा काढण्यामध्ये सफल ठरतात. काय रनिंग बिटिंग पाहायला मिळाली प्रथमेश आणि योगेश यांच्यामध्ये. धावसंख्या होती ती 1 चेंडूच्या समोर होते 5
थोडा दुखापत झालेला वाटतो योगेश. त्याला जपून केला. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपला पाहायला मिळतोय. चप्पल स्लिप झाली. चप्पल काढून केलं ना. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पांदेळ संघाची 5 धावा 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. दुसरा चेंडू. इथे मात्र चेंडू तेच तर चेंडू डॉट केला जातोय. कमबॅक करतोय अमोल डाके, कारण त्याला माहिती आहे तेवढा ताकदवर खेळाडू आहे आपल्या समोर योगेश. खूप मैदान अशी या फलंदाजाने गाजवलेले आहेत आपल्या फलंदाजीच्या. इथे मात्र शॉर्ट ऑफचा चेंडू इथे डॉट केला जातोय. बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू डॉट केला जातो योगेश सारख्या फलंदाजाला. काय बॉलिंग केली जातोय. जशी आपला गोलंदाजी पाहायला मिळाली ना पांदेवी संघाची, तशीच गोलंदाजीची पुनरावृत्ती करताना पुन्हा संघ जरूर पहिला चेंडू अवंतर टाकला, त्यानंतर 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र पुन्हा एकदा अवंतर चेंडू पंच घोषित करतात नितीन गरज. या सिटीचं वाईड बॉल. धावसंख्येमध्ये होती भर. धावसंख्या होती स्कोरबोर्डवरती 6 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. चौथा चेंडू या ओव्हरमधला. इथे मात्र बॅटची चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. धाव मिळेल 1. स्कोरबोर्डची धावसंख्या पाहायला मिळते 7 आपल्याला. यानंतरचा चेंडू टाकण्यासाठी तयार. 5वा चेंडू. इथे मात्र छोटूच्या बॅटमधून चेंडू जातोय हवा यायला करण्यासाठी. 6 धावांसाठी षटकार. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. सीट साऊंड ऑफ द बॅट. आणि इथं मात्र कर्णधार आक्रमक भूमिकेमध्ये आपला पाहायला मिळतोय. धावसंख्या होती धावपळावरती 13 माफ करा धावसंख्या 13. शेवट चेंडू बाकी असेल. शेवट चेंडू बाकी. इथे मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. थोडासा फंबक झाला क्षेत्ररक्षक. 1 धाव मिळेल. चेंडू फेकेल तदवर. उरम पूर्व योगामधले एक नामवंत समालोचक समीर म्हात्रे इथे आमच्या इथे. स्मित असे चेहरा बघा. नंतर पाहायला मिळेल आपल्या नंतर समालोचन त्यांच्या माध्यमातून. एक ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावभागावरती 14. 40 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. चांगली बसला तर सुरुवात पांदेव संघाची. जो मागच्या ओव्हरमध्ये षटकार लगावला प्रथमेशनी संग्राम पाटील. इथे मात्र शॉर्ट आउट पंच घोषित करतात. नो चेंडू. ओव्हर स्टेपचा आपल्याला पाहायला मिळतोय. नो चेंडू. 3 हिट असेल नेक्स्ट चेंडूवर. आणि कोण असेल फलंदाज. प्रथमेश छोटू. त्यांनी मागच्या ओव्हरमध्ये षटकार लगावला. संग्राम पाटील बॉलिंग ट्रॅकवरती येतो. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं शतक घेऊन येतोय संग्राम. या ओव्हरमधला पहिला चेंडू फेकण्यात तयार. धावसंख्या येते 15. धावपळावरती उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अडसष्ट धावांचा पाठला करताना पांदेव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धावसंख्या. ऑफ साईडला चेंडू ड्राईव्ह केला. इथे मात्र 10 रुपये बाद होईल का. आणि इथे मात्र आउट. 10 रुपयाने बाद होतोय स्वतः कर्णधार प्रथमेश छोटू. इथे मात्र पंच आम्हाला कळवतात आउट आहे प्रथमेश छोटू. तर थर्ड अंपायर कोणी लावलाय. अंपायर प्लेयर कोणी अंपायरने लावलेला आहे. इथं आपण समर्थ लाईव्ह इव्हेंट आपण पाहू. 10 रुपयाने बाद आहे का प्रथमेश पाहायला मिळेल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर स्वतः समर्थ लाईव्ह इव्हेंटचे रोप आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया.
सांगू ना बाबा सांगा मी आहे कुणाकर सांगू मी नॉट आउट ना मी बघला मी कसा बोलला चला इथं मात्र नॉट आऊट असेल फलंदाज. मी कसा डायरेक्ट बोललो सांगा ना. नॉट आउट असेल फलंदाज प्रथमेश. एक धाव मिळेल या चेंडूवर. अरे पण आता सगळ्याला लावायला लागते. अरे पहिला अंपायर आऊट दिला त्यांनी घेतला ना चढ सुटून घेतला मग त्यांनी घेतला हे चुकीचं आहे. सगळ्यांना लावाल तुम्हाला आता सगळ्यांना लावायला आऊट नाही पण सगळ्यांनाच करावं लागेल. तुम्हाला समान पट्टी बिट्टी काय रिक्स वगैरे दिसत दादा. चला एक धाव मिळाली मागच्या चेंडूवर. पुढचा चेंडू संग्राम याचा इथं बद्दल शॉर्ट ऑफलेनचा चेंडू. चेंडू जाईल बॅकवर्ड सोल्डेकच्या दिशेवरनं. चेंडूचं सीमा पार. योगेशच्या बॅट मधून येते षटकार. इथे मात्र धावसंख्या पाहायला मिळते 22. योगेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला षटकार आपल्याला. धावसंख्या आहे धावफलकावरती 22. पाहायला गेलं तर योगेश वैयक्तिक 7 धावसंख्येवर खेळते आणि छोटू पाहायला गेला तर 11 धावसंख्येवर खेळतोय. तिसरा चेंडू या ओव्हरमधला संग्राम पाटील याचा समोर आहे. तेवढाच घणाघातकी खेळाडू एक आक्रमक इथं मात्र डॉट केला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वेगवार सॉर होताना संग्राम पाटील एक तेच तारा गोलंदाजी. कारण सिमेंटची विकेट पाहायला गेला तर तुम्हाला वेग पाहायला मिळेल. जर त्याच्यामध्ये अजून पाऊस पडला तर अजून आपल्याला चेंडूचा वेग पाहायला मिळेल. इथे मात्र नाणेफेकी होताना पिरकोण आणि चिरनेर या दोन संघामध्ये. नेक्स्ट चेंडू संग्राम पाटील याचा. इथे मात्र खराब चेंडूची फेकी. दुसरा चेंडू अवांतर चेंडू बिमर घोषित केला जातो. इथे नो चेंडू संग्राम पाटील याचा. कोण जिंकला तर पिरकोण नाणेफेकी संघ जिंकलेला आहे. तुमचा निर्णय असेल तर त्वरित कळवा. जय वागेश्वर पिरकोण या संघाने नाणेफेकी जिंकली. तुमचा निर्णय असेल त्वरित कळवा. धावसंख्या पाहायला मिळते 24 आपल्या धावफलकावरती. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. तर धावसंख्या धावफलकावरती 25. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल संग्राम पाटील याचा. 25 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. 25 रन्स ऑफ 0 विकेट. चांगली आपल्याला पार्टनरशिप पाहायला मिळतोय. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना 2 खेळाडू मैदानामध्ये योगेश आणि दोमल बकेत. प्रथमेश छोटू स्वतः कर्णधार पाहायला मिळतो आपल्याला. पुढचा चेंडू 5वा. इथे मात्र चेंडू शर्यष्टीला मात्र इथे प्लस चेंडू झाला. एक धाव मिळेल 22च्या स्वरूपाने. 68 धावांचं आव्हान असेल पांदेव संघासमोर. धावसंख्या होती धावफलकावरती 26. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर चांगली सुरुवात करून दिली होती प्रथमेश याने. शेवटचा चेंडू यावर मधला. इथे मात्र प्रथमेशच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं कर्णधाराला साजेशीच आपली फलंदाजी पाहायला मिळतोय. प्रथमेशच्या बॅट मधून छोटाला मिळतो मैदानामध्ये. चांगली बॅटिंग. धावसंख्या धावफलकावरती 32. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 लॉस ऑफ 0 विकेट. अजून 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल पाहिजे ती. 36 धावसंख्येची गरज असेल 18 चेंडू मध्ये. पाहायला गेला तर 12 ओव्हरची सरासरी असेल. आणि बॉलिंग ट्रॅकवरती येतो गोलंदाज अभिषेक पाटील. 5 ओव्हरमध्ये 5 गोलंदाज खेळवले जातील या स्पर्धेचा नियम आहे. आणि पहिला चेंडू अभिषेक याचा स्लोवर चेंडू. इथे मात्र चेंडू खाली स्वतः विकेट किपर संग्राम पाटील येथे जेल बॉल होतोय. मोठा ब्रेक थ्रू भेटतोय पांदेव संघाला.
इथे मात्र योगेश मात्र बॅक टू द पवेलियन. मोठा झटका बसतोय पांदेव संघाला आपला पाहायला मिळतोय योगेशच्या माध्यमातून. नवीन बॅट्समन जाईल मैदानामध्ये विशाल पाटील. नेट नंबर 3 आपला पाहायला मिळणार एक अष्टपैलू पांदेव संघाचा खेळाडू. इथे मात्र अभिषेक पाटीलने कमबॅक करून दिले आपल्या संघाला. पहिला चेंडू मात्र एक ब्रेक थ्रू पाहायला मिळालं. योगेश मात्रे एक मोठा मासा घालायला लागला. चांगलं बॅटिंग पाहायला मिळाली होती याच्या बॅटमधून. इथे मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आपला पाहायला मिळतो. एक धाव मिळेल. ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं कमबॅक करते भाऊ. टेम्पू बसू का नाही टेम्पू जाऊ काय झालं दिसतोय ना गेला पाऊस उतरतो गेला पाऊस. तर घोषंगी क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला एक धाव मिळेल. किती बॉल झाला 3 झाला 3 चेंडूचा खेळ संपलेला. या ओव्हर मधला धाव संख्या पाहायला मिळते धावफलकावरती आपल्याला 34-33. इथे मात्र पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडू पाडल्यानंतर खाली चांगली गोलंदाजी अभिषेक पाटील याची. माफ करा धाव संख्या 34 होते धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या ओव्हर मधला. अभिषेक पाटील याचं काय कमबॅक पाहायला मिळतोय. 34 धाव संख्या. अजूनही 34 धाव संख्येची गरज असेल. पुढचा चेंडू इथे मात्र सीट साऊंड होतं बॅट. चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार विशालच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र धाव संख्येमध्ये होईल वाढ. धाव संख्या होती ती 40. चांगली बॅटिंग. एक बॉल बाकी आहे ना पंकज एक बॉल बाकी असेल या ओव्हर मधला. 40 धाव संख्या. इथे मात्र आता कुठेतरी धाव संख्येला आकार देताना पुढचा इथे मात्र बॅटची इनसाइड एज आणि चेंडू जर घोषांकी क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. धाव संख्या होती ती 41. पाहायला गेला तर आता 27 धावांची गरज असेल. 6 चेंडू किती 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज असेल. पाहायला गेला तर 13.5ची सरासरी असेल प्रत्येक ओव्हर मागे. कोण 12 चेंडू 27 धावांची गरज असेल. पांदेवला डिफेन्स धाव करतील का पुन्हा संघ पाहायला मिळेल आपल्याला. येणारे 2 ओव्हरमध्ये येणारा काल ठरवेल. कारण पहिला सामना आपण पाहिला 155 धावांचा उच्चांक गाठला मोठी संघाने. त्यामध्ये अंकेश कामेटकर याच्या बॅटमधून आपल्याला शतक पाहायला मिळालं. 104 धावांची दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. पांदेव पक्ष पुनाडे 2 ओव्हरमध्ये 27 धावांची गरज. नवीन गोलंदाज महेश पाटील. इथे मात्र पहिला चेंडू इथे नो घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर याच्या अगोदर एक ओव्हर झाली संग्रामी त्याने पण पहिला चेंडू नो. एक धाव मिळेल. धाव संख्या पाहायला मिळते 43. महेश पाहायला गेला तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं शतक घेऊन आलाय. धावफलकावरती आपला पाहायला मिळतोय धाव 43. महेश पळून टाकण्यासाठी तयार. दुसरा चेंडू इथे मात्र चेंडू फिरून काढला. इथे क्षेत्ररक्षक असेल. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते पण तर इथे अडू शकणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र महेशच्या गोलंदाजीवर एक पाहायला गेलं तर पुन्हा संघाचा एक नामवंत खेळाडू अष्टपैलू महेश पाटील. पहिल्या तर लेदर क्रिकेट स्पर्धा ही खेळाडू चांगला खेळतोय. सेवा संघाकडून आपण पाहतो या खेळाडूला. मात्र आता रबर बॉल क्रिकेट
आपला पाहायला मिळालं खेळायला महेश पाटील, त्याच्यावर हा केलेला हल्ला कर्णधार प्रथमेश पाटील. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय, चेंडू जाईल काय रे षटकार चौकार, गोष्टांकी क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. नऊ चेंडूमध्ये 20 धावांची गरज असेल पाहायला गेला तर पांदवे संघाला. विशाल बॉलिंग खेळण्याची तयारी, ते मात्र पुन्हा एकदा मागे क्षेत्रशः असेल आणि चेंडू जाईल 1 बाय 4 धावांची चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळतो इथे आपल्याला विशालच्या बॅटमधून. विजयापासून फक्त आता पाहायला गेलं तर 16 धावा दूर असतील पांदवे संघ. 8 चेंडू 8 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असेल. प्रत्येक चेंडू मागे 2 धावाची सरासरी. 5 चेंडू महेश पाटील याचा. इथे मात्र शॉर्ट ऑफला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल होईल का? इथे मात्र झेल पकडला जातोय. गडी क्रमांक दुसरा बाद होते पांदवे संघाचा. विशाल पाहायला गेलं तर मैदानामध्ये अजूनही कर्णधार स्वतः कर्णधाराची साजेशी पारी पाहायला मिळतो मैदानामध्ये. प्रथमेश उर्फ छोटू किती खेळतो तो स्वतः वैयक्तिक? पाहायला गेला तर वैयक्तिक 24 धावसंख्येवर आपला खेळताना पाहायला मिळतोय प्रथमेश. एक चेंडूचा खेळ बाकी असेल, या ओव्हरमधला धावसंख्या पाहिजे ती 16. मॅच मध्ये पाहायला गेलं तर आता खरं रोमांचक आलेलं आहे. या चेंडूवर मॅचचं खरं रिझल्ट पाहायला मिळेल. जर चेंडू डॉट आला, सिंगल आली तर मॅच मध्ये ऑन राहतील पुन्हा संघ. जर मोठा फटका आला पांदवे संघाकडून तर मात्र 10 धावांची गरज असेल एक ओव्हरमध्ये. पाहूया 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. नवीन बॅट्समन येते डावखुरे हाताचा फलंदाज, अजून एक अष्टपैलू खेळाडू अनिकेत पाटील. पाहायला गेला तर गोलंदाजीमध्ये तर कमाल केली या अनिकेतनी. पाहूया फलंदाजीमध्ये कसे कारनामे करतोय, त्याच्यामुळे ती गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये. 7 चेंडू 16 धावांची गरज. शेवटचा चेंडू महेश पाटील याचा. भरपूर अनुभव असलेल्या खेळाडूकडे आणि त्याने मात्र विकेट घेऊन दिली, कमबॅक करून दिला आपल्या संघाला. महेश पाटील शेवट चेंडू टाकण्यासाठी तयार. इथे मात्र पंचांकडे लाऊड अपील केली जातोय आणि इथे मात्र चेंडू डॉट केला जातोय. आणि एक ओव्हरमध्ये 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल पांदवे संघाला जर सामना जिंकत असेल. आणि इथे मात्र पुन्हा संघाला 16 धावा डिपेंड करावे लागतील. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. शेवट शतक कोण घेऊन येईल याच्याकडे मात्र पुन्हा संघाचं लक्ष असेल. 7 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असेल. कोण आलंय नक्की, कुठं आहे रे हा तो? आणि ते मात्र स्लॉगवरचं षटक घेऊन येतोय पाहायला मिळालं तर प्रज्वल डाकी. त्याच्या समोर कडवं आव्हान असेल, कारण वैयक्तिक 24 धावसंख्येवर गेलतोय स्वतः कर्णधार प्रथमेश छोटू. पाहायला गेला तर सलामीला हा उतरलेला फलंदाज अजूनही पाहायला मिळतो मैदानामध्ये, कारण स्वतः संगणक आहे, त्याला मॅच जिंकून द्यायचे आपल्या संघाला. त्यांनी संगणकाची भूमिका मात्र खांद्यावर घेतलेली आहे. सामना जिंकून द्यावा लागेल. जर तुम्ही जर मैदानामध्ये एवढा खेळता तुम्हाला सामना जिंकून द्यावा लागणारच. तुम्ही सलामीला आलेले आहात. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असेल, कारण त्यांची बॅट लागलेली आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं शतक घेऊन येतोय. स्लॉगवरचं शतक प्रज्वल डाके घेऊन येतोय. पहिला चेंडू फेकण्यात तयार. इथे मात्र शॉर्ट ऑफचा चेंडू पंच न घोषित करतात. इथे मात्र पाहिलं जवळजवळ पुन्हा संघाचा तिसरा गोलंदाज असेल. पहिला चेंडूवरून पहिला पाहिलं संग्राम पाटील, दुसरा महेश पाटील आणि तिसरा प्रज्वल डाकी. पहिला चेंडू मात्र इथे नो टाकला जातोय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. 15 धावसंख्येची गरज असेल 6 चेंडूमध्ये, कारण रबर बॉल क्रिकेटवर या धावा आपण पाहायला गेलं तर खूप काही असं वाटत नाही, कारण एखाद दुसरा मोठा फटका बसला मॅचमध्ये पुनरागमन करू शकते पांडवे संघ, पण डिफेन्स करावं लागते पुन्हा संघाला. इथे मात्र चेंडू हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र चेंडू जाईल सीमा पार. छोटूच्या बॅटमधून आलेला हा षटकार मिडॉनच्या डोक्यावरनं. काय बॅटिंग पाहायला मिळालं. मी
मागेच म्हणालो होतो की प्रथमेश छोटू सलामीला आलेला 24 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय आणि तो फटके मारू शकतोय कारण त्याची बॅट लागलेली आहे, सेट झालेला आहे फलंदाजा आणि 9 धावसंख्येची गरज 5 चेंडूमध्ये. दुसरा चेंडू इथे मात्र सोडलेला आहे. अवांतर चेंडू मात्र पंच घोषित करतात. सौरव गावंड पाहायला मिळतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आपला पाहायला मिळतोय. धावसंख्या 60, 8 डावांची गरज असेल 5 चेंडूमध्ये. कारण एखाद दुसरा फटका मॅच खुली करून ठेवेल आणि तो मात्र करून ठेवलेला आहे प्रथमेशने. स्वतः कर्णधार आपला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. इथे मात्र काय फटका, इथे मात्र आकाश तारेकीरची आठवण करून देणारा फटका आपला पाहायला मिळाला. प्रथमेशच्या बॅटमधून आलेला बॅकवर्ड सेव्ह लेगच्या डोक्यावरनं 6 धावांचा षटकार आपला पाहायला. ट्रेडमार्क शॉट आकाश तारेकरचा आपण पाहतो तसाच आपला शॉट पाहायला मिळाला प्रथमेशच्या बॅटमधून. मॅच खुली करून ठेवली. 4 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असणार आहे. इथे मात्र पुलटॉ चेंडू पंच आम्हाला आवाहन करतात. कोण प्रथमेश छोटू. आणि पाहायला गेला तर प्रथमेश आपण गेला तर कालच विश्वजित ठाकूर मोठ्या याच्या संघामध्ये आपला खेळताना पाहायला मिळाला खेळाडू प्रथमेश. कारण त्याच्याकडे ते ॲबिलिटी आहे, गुणवत्ता आहे आणि मॅन ऑफ द मॅच ठरेल या मॅचचा. स्वतः कर्णधार नो डाऊट प्रथमेश उर्फ छोटू. किती धाव काढले? 36 धाव संख्या काढल्या आणि किती विकेट घेतला? 1 विकेट घेतला.